बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केले। भविष्यातील वाढीव मागणीप्रमाणे केलेल्या सुविधांचे पैसे त्वरित मिळावेत, जलजीवन मिशन अंतर्गत निधीची उपलब्धता करावी, सर्व योजनांना विना दंड डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ द्यावी या मागण्या करण्यात आल्या आहेत। मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं गेल्या 2 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा थकीत निधी दिलेला नाही। याबाबत शासनाबरोबर वारंवार मागणी केल्यानंतर 10 जुलै रोजी शासनानं निधीसाठी GR काढला, पण निधी वितरित झालेला नाही, त्यामुळे कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता आहे। जलजीवन मिशनचा निधी त्वरित द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या वतीनं आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। विभाग स्तरावर हे आंदोलन सुरू असून आज पश्चिम महाराष्ट्रातील कंत्राटदार संघटनेचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटदारांचा समावेश आहे। रेट्रो फिटिंगच्या कामासाठी 2026-27 सालासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। पुढील मंजुरी मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात 5,000 कोटी रुपये आगाऊ वितरित करावेत। रेट्रो फिटिंग कामांचा निधी वितरित करताना जाचक अटी रद्द कराव्यात। सुरक्षा ठेव आणि अनामत रक्कम तात्काळ परत करून अंतिम देयकातून परत करावी, अन्यथा कंत्राटदारांना कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, बाळासाहेब तुरंबे, मधुकर कुंभार, प्रदीप पाटील, सदानंद पाटील, प्रशांत देसाई यांच्यासह राज्यभरातील कंत्राटदार सहभागी झाले आहेत।